प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा समवागणे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे। धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे। एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे। पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना, हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे। हॅलो हाय नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल आचार्य 90 FM आपल्या या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। खरं तर आपण आचार्य 90 FM माध्यमातून बऱ्याच ठिकाणी जाऊन मीडिया कव्हरेज करत असतो, वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत असतो। आज मी एका खूप म्हणजे मला जिथे आल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटलं किंवा जिथे आल्यानंतर मला बऱ्याच गोष्टींची जाणीव झाली। मी अशा ठिकाणी आलेली आहे, दादरमधील हे प्रगती विद्यालय, जिथे स्पेशल विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं। खरं तर सगळी मुलं ही सगळे जे विद्यार्थी आहेत ते एकसारखेच आहेत आणि त्यांना सुद्धा इतरांसारखाच जगण्याचा आनंद घेण्याचा हा त्यांचा सुद्धा जो काही भाग आहे ते सुद्धा त्यांचा आयुष्य जे आहे ते आनंदी जगण्याचा अधिकार त्यांना सुद्धा आहे, हे मला इथे आल्यानंतर स्पष्ट झालं। आणि आज प्रगती विद्यालयाचा माजी विद्यार्थ्यांचा सोहळा इथे रंगलेला आहे आणि आज त्यानिमित्तानं आपण इथल्या काही सहकाऱ्यांशी ज्यांनी खूप मेहनतीने हा जो सोहळा आहे हा इथे भरवलेला आहे अशांशी आपण आज छान संवाद साधणार आहोत। नमस्कार मॅडम, तुमचं नाव? नमस्कार, मी अप्लोनिया रिबेलो। आज जो हा खरं तर कार्यक्रम होतोय, खरं तर आपलेही विद्यार्थी म्हणजे काही विशेष विद्यार्थी असतात, स्पेशल चाइल्ड आपण ज्यांना म्हणतो, पण हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत, काम करत आहेत, सर्वसामान्य मुलांसारखं पुढे जाऊन कार्यरत आहेत। तर अशा सगळ्या मुलांना पुन्हा एकदा तुम्ही इथे बोलावलेलं आहे, काय कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि काय सांगाल? 2 ऑक्टोबर हा संस्थेचा वर्धापन दिन असतो। ह्या दिवशी संस्थेची स्थापना झाली आणि गेली 30 वर्ष आम्ही हा अविरतपणे उपक्रम राबवत आहोत। हेतू हाच आहे, संस्थेचा हेतू असा आहे की मुलांचं कर्णबधीर मुलांचं शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसन। शिक्षण संपल्यानंतरचा टप्पा हा पुनर्वसनाचा येतो, तोपर्यंत मुलं ही शाळा सोडून गेलेली असतात। आपले विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन पुनर्वसनाच्या कुठल्या वाटेवर आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि त्यांना समाजात येणाऱ्या अडचणी, मुख्य प्रवाहात जाणाऱ्या अडचणी याच्यावर आपण त्यांना मात करण्यासाठी काही मार्गदर्शन करू शकतो का, काही सपोर्ट देऊ शकतो का, ह्या विचाराने आम्ही हा मेळावा गेली 30-35 वर्ष घेत आहोत। आणि त्याच्यातून आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांची आत्ताची समाजातील मुख्य परिस्थिती काय आहे, त्यांचं पूर्णतः पुनर्वसन झालेलं आहे का, ते स्वावलंबी झालेले आहेत का, की ते कुटुंबावर भारांभार झालेले आहेत, ह्याची प्रचिती घेण्यासाठी आम्ही अशा प्रकारचे मेळाव्याचं आयोजन करत असतो। नक्कीच मॅडम, खरं तर गेल्या काही वर्षांमधले आपले इथून शाळेतून शिकून बाहेर गेलेले विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेच्या वाटेकडे येतात, ते त्यावेळेला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाऊन त्यांचं कार्य करत आहेत किंवा पुढे शिक्षण घेत आहेत। जेव्हा आपल्या शाळेतले विद्यार्थी असं पुढे जाऊन काहीतरी करू इच्छितात आणि कुठेतरी म्हणतात ना प्रगतीच्या वाटेवरती चाललेले आहेत, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा भेटून कसं वाटतं, काय सांगा? खूप आनंद होतो, खूप आनंद होतो, कारण ती मुलं अगदी आदर भावनेने आमच्याकडे येत असतात। म्हणजे जो रिस्पेक्ट, जो आदर त्यांच्याकडून आम्हाला मिळतो त्याचं वर्णन शब्दात करणं अशक्य आहे। आणि त्याच्यामुळे आजच्या दिवशी आम्हाला हे सगळे विद्यार्थी बघितल्यानंतर
खूप मन भारावून येतं. कारण विद्यार्थी जे आहेत ते आमच्या कुठल्याही थोड्याशा मार्गदर्शनामुळे, मी संपूर्ण म्हणत नाही, हे संपूर्ण क्रेडिट आमचं नाही आहे. कारण त्यांना जो सपोर्ट त्यांच्या फॅमिलीने दिलेला आहे, कुटुंबियाने दिलेला आहे, विशेष करून त्यांच्या आईने दिलेला असतो, त्याचंही महत्त्व तितकंच आहे. आम्ही त्यांना जो सपोर्ट दिलेला आहे, जे मार्गदर्शन केलेलं आहे, त्याच्यामुळे आज कुठेतरी ते स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते झालेले आहेत. हे बघून म्हणजे ह्या व्यवसायात ह्या क्षेत्रात आम्ही जे काम करतो त्याचं सार्थक झालं असं आम्हाला वाटतं. नक्कीच मॅडम, खरं तर तुम्ही आणि तुमचे सगळे सहकारी मिळून जे काही काम करत आहात ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. कारण या समाजामध्ये सगळे असणारे जे कोणी विद्यार्थी आहेत किंवा त्यांच्या पालकांना कुठेही दडपण न येतात ते सगळे विद्यार्थी जे आहेत ते आपल्या मुलांप्रमाणे आहेत. अशा प्रकारची एक जे संगोपन किंवा अशा प्रकारची जे काही एक त्यांच्यासोबतचं जे नातं आहे ते आपल्या प्रगती विद्यालयाने त्यांच्यासोबत जोडलेलं आहे. आणि हे नातं असंच बहरत जाऊ देत. या शाळेचे विद्यार्थी, शाळेचे शिक्षक यांचीच पुढे प्रगती अशीच होत राहू दे अशा शुभेच्छा देते. आणि पुन्हा एकदा आमच्या आचार्य 90 FM ला ही संधी दिल्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद. आज आपण प्रगती विद्यालयामध्ये आलेलो आहोत. विजय शिक्षण संस्थेचा 65वा वर्धापन दिन दादर येथे साजरा होत असताना इथले जे कर्णबधीर काही विद्यार्थी आहेत, अपंग विद्यार्थी आहेत, अशा सगळे विद्यार्थी जे आहेत त्यांचा माझी विद्यार्थी सोहळा जो आहे हा इथे पार पडतोय. आणि आज त्यामुळे बरेच सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, आज प्रमुख अतिथी म्हणून तुम्ही इथे आलात, इथे येण्याचा योग आला. खरं तर तुम्ही ही शाळा संपूर्ण पाहिलीत. हे जे विद्यार्थी आहेत हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखेच इथे येऊन काम करतायत. आपण नाट्यछटा बघितली, त्यांचा नृत्याविष्कार बघितला. इथे येऊन काय वाटतंय, काय शुभेच्छा द्याल आणि या शाळेला? खरं तर आज भारावून गेलेलो आहे मी. आज अन आर्किटेक्ट म्हणून आम्ही जीवनामध्ये सगळ्यात चांगलं काय आहे, कसं चांगलं बांधता येतं, वास्तुकला म्हणजे काय आहे, तर इथे ह्या शाळेमध्ये मला जीवनकला शिकायला मिळत आहे. क्या बात आहे. जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी जो तो परमवीर परमेश्वर आहे सगळ्यांनाच देतो असं नाही आहे. पण ज्यांच्याजवळ नाही आहे तेही हे जीवन किती आनंदाने, किती फुलून, किती सुखाने, किती सामर्थ्याने, किती प्रेमाने जगू शकतात हे मी इथे शिकायला आलो आहे. इथली शिक्षण संस्था म्हणजे मानवी जीवनातील मूलभूत विचाराला धरून जग कसं जिंकायचं हे शिकवते. नक्कीच. मी आज इथे येऊन स्वतःला धन्य मानतो. मी व ज्योती माझी मिसेस अशा गोष्टी बघून जीवनामध्ये आपण कुणासाठी काहीतरी लागतो, करतो, करण्याची इच्छा आहे, ही मनाची पुन्हा प्रखर पकड इथे आम्हाला मिळते. व पुन्हा जीवन कसं जगावं, जीवन किती सुंदर आहे हे इथे शिकायला मिळतं. खरोखर आम्हाला धन्य मानतो की इथे येऊन आम्हाला त्यांनी ह्या सगळ्यांची मैत्री वाढवायचा एक छानपैकी संधी दिली. यांची नाच, यांचे गाणं, यांचे बोलणं आणि जीवनाचा तरीही ते किती छान आनंद घेतात हे बघून जीवनात सगळंच आहे, काही नसलं तरी आहे असं समजून कसं जीवन जगावं हे इथे मी शिकतो आहे. ही जशी संस्था आहे तशी आम्ही दीपस्तंभ ह्या संस्थेशी संलग्न आहोत. माझ्या मित्राची एक दुसरी संस्था आहे डॉक्टर मोरलवारांची, तिथेही बधीर डिसेबल मुलांसाठी ही संस्था चालते. मी तर म्हणतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा संस्थेसाठी, अशा व्यक्तींसाठी त्यांना त्याची जाणीवसुद्धा न होता आपण खूप प्रयत्न करावे. हे याच कार्यामध्ये बरंचसं काम करता आहेत आणि इतर सगळी मंडळी आपण नमस्कार. विजय शिक्षण संस्थेच्या 65व्या वर्षानिमित्त उपस्थित राहिल्याबद्दल प्रथम सर्वांचे आभार. 65 वर्षाची वाटचाल संस्थेच्या दृष्टीने काही खूप मोठी आहे असं नाही, तरी पण यामध्ये संस्थेने बरेच चढ उतार बघितले. मार्गक्रमण सुरू राहिलं, हितचिंतकांची साथ मिळाली. महिनाताईंनी सुरुवातीला त्यांना हेडोकर वाडी आपल्या शेजारी आहे त्यांचे मालक, त्यांचं भक्कम पाठीराखा मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे भरूच्या पती पत्नी म्हणजे शिर्के होता
कलेक्टरचं ऑफिस, म्युन्सिपाल्टीचं ऑफिस या ठिकाणी तिथल्या जिन्याच्या पायऱ्यांवर बसून त्यांनी जी मंडळी होती त्यांची वाट बघून थांबलेले होते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत सुद्धा. त्यामुळे आपण आज या इमारतीमध्ये उभे आहोत, हा कार्यक्रम सादर करतो. त्यांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे त्यामुळे या प्रगती विद्यालय आणि त्या IIT साधना विद्यालय त्यांच्या नावारूपाला जे आलेले आहेत त्याचं पूर्ण श्रेय तिथं निरलसपणे काम करणाऱ्या कर्मचारी, शिक्षक वर्ग आणि ऑडिओलॉजिस्ट यांना जातो. एवढंच नाही तर आमच्या पूर्वीचे जे माजी शिक्षिका आहेत त्या या शाळेमध्ये संस्थेला योगदान देत आहेत. आपल्या गीताताई होत्या पूर्वी मुख्याध्यापिका, त्या आपल्या कार्यकारी समितीमध्ये काम करत आहेत. नुकत्याच गेल्या वर्षी अघोर रिटायर झाल्या, त्या त्यांना जमेल तसं आपल्याला मदत करत आहेत. यात इतरांचं तर ठीक आहे, आपल्या सोशल वर्कर त्यांचं मुद्दा म्हणून नाव घ्यायलाच पाहिजे. दोन्ही शाळांचं समन्वयाचं काम जे आहे ते आपले मेडिकल सोशल वर्कर अपुऱ्यानं करतात आणि त्यांच्या कामाच्या पलीकडे जाऊन मुलांना शिकवत असतात. हे त्यांना काही मेडिकल सोशल वर्कर म्हणून त्यांना हे काम नाही आहे, पण त्या शिकवत असतात. दोन्ही शाळांमध्ये इंग्लिश शिकवतात, इतर पण गोष्टी शिकवतात. बस याच्या पलीकडे काय, संस्था ही तुम्हा सर्वांची आहे. त्याच्याकरता सगळ्यांना मदत करा आणि पुन्हा एकदा सर्व कर्मचारी वर्गांचे आभार. नमस्कार, धन्यवाद. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चातडे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. Acharya 90 FM 90